हॅलो फ्रेंड, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत काळा घेवड्याची भाजी। काळा घेवडा म्हणतात कोणी याला श्रावणी घेवडा म्हणतात। तर हा श्रावण महिन्यात इझिली उपलब्ध होतो। तर बघू शकता असा हा घेवडा घेतलेला आहे। मी हा अर्धा किलो घेतलेला आहे। आपल्यानुसार आपण क्वांटिटी वाढवायची। जसं तुमच्या घरात 2 माणसं असतील तर पावशेर होऊन जातं, ठीक आहे। तर बघू शकता मी अर्धा किलो घेवडा घेतलेला आहे। हा बॉईल करून घेतलेला आहे। छान बॉईल केल्यामुळे काय होतं, इझी असं छान सॉफ्ट होतं। बघू शकता असा, नाही तर काय होतं बॉईल केला नाही ना तर तो कडक राहतो आणि भाजी फोडणी दिल्यावर अजूनच कडक होतं। तर असं त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात आधी हिंग, आपण हिंग घेणार आहे। तेजपत्ता आहे, काळे मिरे आहेत, चक्री आहे, चक्री फूल म्हणतात त्याला, दोडे आहेत, विलायची, लवंगा, लसण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 उभ्या कापून, कढीपत्ता, कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि टोमॅटो पण एक मीडियम आकाराचाच घेतलेला आहे मी, आणि हे आपले स्पायसेस। तर चला स्टार्ट करूया। कढई गॅसवर ठेवलेली आहे मी, बघू शकता। तर तुम्ही हा जो काळा घेवडा आहे ना, हा सरसोच्या तेलमध्ये पण करू शकता, नाहीतर मग आपलं साधं रिफाईंड तेल कुठलं पण आपण जे वापरतो ना भाजीसाठी त्याच्यात पण करू शकता। जर सरसोच्या तेलमध्ये केलं तर खूपच छान टेस्ट येते याला। तर मी आज साध्याच तेलात करणार आहे आणि थोडंसं तूप ॲड करणार आहे। बघू शकता एवढं तेल घेतलेलं आहे आणि 1 चम्मच आपला पोहे खायचा चम्मच तूप टाकणार आहे। हे माझं घरगुती तूप आहे, मी व्हिडिओ बनवलेला आहे घरच्या साईपासून तूप कसं बनवायचं, लोणी तूप वगैरे। तर बघू शकता असं 1 चम्मच तूप टाकलेलं आहे। तर आता आपण हे छानपैकी गरम होऊ देऊया। थोडं गरम झालं की त्याच्यात छान जिरं टाकायचं अर्धा चम्मच, छोट्या चम्मच आहे हे बघा, अर्धा चम्मच जिरं टाकले। छान तडतडलं की त्याच्यात अर्धा चम्मच मोहरी टाकूया। नंतर आपण 2 हिरव्या मिरच्या केलेल्या आहेत, चिरलेल्या आहेत उभ्या, त्या टाकूया। आता छान कढीपत्ता टाकूया, बघू शकता कढीपत्ता, आणि हे आपण जे स्पायसेस घेतलेले आहेत ते टाकूया। त्याला थोडं हलकंच गरम होऊ द्यायचं, नाही तर मग जळतं ते। आता आपण ॲड करूया लसण। लसण पण छान परतून घेऊया।